इतिहासाच्या पानात एक असं सत्य दडलंय ज्याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालं. ज्या काळात दिल्लीच्या मुघलांना वाटायचं की छत्रपती शिवरायांनंतर सह्याद्रीचं वादळ शांत झालंय, त्याचवेळी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एक असा रणनीतीचा वारसा बाहेर पडत होता जो पुढच्या 50 वर्षात मुघल साम्राज्याला मुळासकट उखडून टाकणार होता. लोक म्हणतात बाजीराव पेशवे अजेय होते, पण त्यांच्या या अजेयतेचं मूळ फक्त बाजीरावांच्या तलवारीत नव्हतं, तर ते होतं शिवाजी महाराजांच्या त्या विशाल बुद्धिमत्तेत. महाराजांनी शत्रूला डोंगरात ओढून मारण्याची कला शिकवली, तर बाजीरावांनी त्याच कलेला मैदानात आणून शत्रूचा श्वास रोखला. ज्या रणनीतीने अफझलखानाचा वध झाला, त्याच रणनीतीने बाजीरावांनी निजामाला पालखेडमध्ये पाणी पाजलं. हे कसं घडलं? सत्य इतिहास आज पेशवा अनकट वर. छत्रपती शिवाजी महाराज कमालीचे हुशार होते. त्यांना माहीत होतं की शत्रूची संख्या लाखात आहे आणि आपली हजारात. म्हणूनच त्यांनी कधीच मुघलांच्या किंवा आदिलशाहीच्या तोंडात जाऊन, म्हणजेच त्यांच्या शक्तीसमोर जाऊन युद्ध केलं नाही. महाराजांचं सूत्र स्पष्ट होतं, शत्रूला त्याच्या ताकदीवर नाही, तर आपल्या बुद्धीवर लढायला भाग पाडा. महाराजांनी शत्रूला सह्याद्रीच्या अशा जाळ्यात ओढलं, जिथे त्यांची मोठी फौज हतबल व्हायची. मुघलांना वाटायचं की ते जिंकतायत, पण प्रत्यक्षात ते महाराजांच्या सापळ्यात अडकलेले असायचे. मग समोर कितीही मोठा सरदार असो, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्याला धूळ चरायलाच लागायची. हेच ते गनिमी काव्याचं पहिलं तत्व होतं, शत्रूच्या कल्पनेपेक्षा वेगळं वागा. जेव्हा थोरले बाजीराव पेशवे पदावर आले, तेव्हा त्यांच्यासमोर मोगलाई, निजाम आणि अनेक शत्रूंचं आव्हान होतं. पण बाजीरावांकडे एक असा वारसा होता जो जगातील कोणत्याही सैन्याकडे नव्हता. बाजीरावांनी ओळखलं की जर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर आपल्याला फक्त किल्ले वाचवून चालणार नाही, तर शत्रूच्या राजधानीपर्यंत धडक मारावी लागेल. त्यांनी महाराजांच्या गनिमी काव्याला एक नवीन धार दिली. महाराजांनी हा कावा डोंगरात वापरला, बाजीरावांनी तो मैदानी युद्धात वापरला. शत्रूला कचट्यात पकडणे आणि त्यांच्या अंदाजापेक्षाही वेगाने त्यांच्या उरावर पोहोचणे, हे बाजीरावांनी महाराजांच्या रणनीतीतूनच आत्मसात केलं होतं. पालखेडची लढाई हे या रणनीतीचं सर्वात मोठं उदाहरण आहे. निजामाकडे मोठी फौज होती, आधुनिक तोफा होत्या, पण बाजीरावांनी काय केलं? त्यांनी निजामाशी समोरासमोर युद्धच केलं नाही. त्यांनी निजामाला अशा ठिकाणी ओढून आणलं जिथे पाणी नव्हतं, रसद नव्हती. हीच ती महाराजांची पद्धत होती, शत्रूला आपल्या सोयीच्या जागी बोलवा आणि मग त्याला चारी मुंड्याचित करा. शत्रूच्या तर्कापलीकडे जाऊन त्यांच्या कल्पनेपेक्षा 10 पट वेगाने हालचाल करणे, ही बाजीरावांची ओळख बनली. शत्रू सावध होण्याआधीच मराठ्यांचे घोडे त्यांच्या छाताडावर नाचत असायचे. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने स्वराज्याची पायाभरणी केली आणि बाजीरावांनी त्याच गनिमी काव्याने त्या स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात केलं. हे दोघेही महापुरुष एकाच विचाराने प्रेरित होते, शत्रूवर विजय हा फक्त तलवारीने नाही, तर रणनीतीने मिळवला जातो. महाराजांनी शत्रूला सह्याद्रीत मारलं, तर बाजीरावांनी त्यांना दिल्लीच्या तख्तासमोर गुडघे टेकवायला लावले. इतिहास हा फक्त तारखांचा नसतो, तो असतो अशा महान रणनीतीचा. बाजीरावांच्या प्रत्येक विजयामागे महाराजांची तीच दूरदृष्टी होती, जिने भारताचा इतिहास कायमचा बदलला. तुम्हाला ही रणनीती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण अशाच अनेक अनकट गोष्टींवर चर्चा करत राहू. धन्यवाद.